नमस्कार मैत्रिणी, श्री स्वामी समर्थ. चला तर मग मी आज तुम्हाला खमंग अशी रेसिपी दाखवत आहे. चला पहा, तुम्हाला आवाज येत असेल किती कुरकुर आणि मस्त अशी बट्टी तयार झालेली आहे. वरणही एकदम साधं सोपं, कोणताही मसाला लागत नाही असं वरण मी तुम्हाला करून दाखवत आहे. चला तर, श्री स्वामी समर्थ शेतीवाली गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. चला मी तुम्हाला आज मस्त खमंग अशी रेसिपी दाखवत आहे. त्यासाठी लागणारं साहित्य पाहू. ही भाजलेली बट्टी आहे शेगडीवर बट्टी पात्रात. सर्वप्रथम आपण अर्धा किलो गव्हाचं पीठ घेऊ. 4 ते 5 माणसाला इतक्या बट्ट्या पुरतात. त्या पिठात मी ओवा, थोडासा खाता सोडा, मीठ आणि अर्धी वाटी तेल टाकून घेतलेले आहे आणि मग त्याचा मस्त घट्ट उंडा बनवून घेते. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे उंडा बनवून घ्यायचा. उंडा बनवताना 2 ते 3 मिनटं लागते. उंडा मस्त लय पातळही नाही बनवायचा आणि लय घट्टही नाही बनवायचा. दोन्ही हाताचा जोर लावून उंडा मस्त बनवून घ्यायचा. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे उंडा बनवून घ्या. उंडा बनवला की मी पुढील दाखवते. उंडा बनवण्यासाठी 10 ते 15 मिनटं लागतात. तेव्हाच आपल्या बट्ट्या खमंग होतात. चला, माझा उंडा बनवून झालेला आहे. आता आपण साईडला ठेवून घेऊ व त्याच्यावर झाकण टाकून दुसरी तयारी करू. उंड्यावर कॉटनचा कपडा झाकण टाकायचा व त्यानंतर 10-15 मिनटानंतर आपण झाकलेला उंडा काढून घेऊ व त्याचे गोल गोल गोळे बनवून घेऊ. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व पिठाच्या उंड्याचे आपण गोल आपल्याला हवे तशा आकारात मस्त उंडे नरम करून गोल करून घेऊ. उंडे गोल होईपर्यंत आपण बट्टी पात्र शेगडीवर गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तुम्ही ह्या बट्ट्या गॅसवरही भाजू शकता, पण गॅसवर भाजल्यावर त्याची चव थोडी वेगळीच लागते. शेगडीवर भाजल्यावर जास्त छान लागतात. अशा तुम्हाला जर गवऱ्यात भाजलेल्या बट्टीची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्की विचारा. मी तुम्हाला गवऱ्यात भाजलेल्या बट्ट्याची ही रेसिपी दाखवेन. चला मग, आपले पूर्ण गोळे तयार करून झालेले आहेत. आपण बट्टी पात्र गरम करायला ठेवू. अर्धे गोळे राहिलेले आहेत, पण बट्टी पात्र गरम करायला ठेवू. शेगडी सुरू करून घेऊ. ठेवताना थोडे सावकाश ठेवायचे. इलेक्ट्रॉनिक शेगडी नाही, ही कॉईलची शेगडी आहे. शेगडी गरम सुरू करून घेतली व त्यावर बट्टी पात्र ठेवून घेते. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बट्टी पात्र सावकाश ठेवून घ्यायची व आपण केलेल्या सर्व पिठाचे उंडे त्यावर एक एक करून गोल आपण जसे हवे तशा आकारात उंडे बनवू शकतो. एक एक उंडा उचलून बट्टी पात्रावर जाळी असते त्या जाळीवर एक एक उंडा ठेवून देऊ. ठेवताना थोडे सावकाश ठेवायचे. खाली थोडा जर उंडा पडला तर ते पेट घेतात. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व बट्ट्याचे गोळे आपण बट्टी पात्रात ठेवून घेऊ. ठेवताना थोडी सावकाश ठेवा, कारण गरम झालेली असते ती जाळी. वाटलंच तर तुम्ही शेगडी बंद करूनही ठेवू शकतात, परंतु मी शेगडी सुरू ठेवलेली आहे आणि गोळे ठेवून घेतलेत आणि नंतर त्या बट्ट्या पात्राचं झाकण लावून घेऊ. झाकण लावल्यानंतर त्याला 10 ते 15 मिनटं तसेच झाकू एकीकडून भाजू द्यायचे व नंतर 10 ते 15 मिनटानंतर मी तुम्हाला ते बट्टी पात्र उघडून दाखवते. आपले गोळे कशा प्रकारे भाजलेले आहेत. 10 ते 15 मिनटानंतर मी झाकण काढते. झाकण काढताना सावकाश काढायचं. झाकण गरम झालेलं असतं. हे पहा, एक अंग पलटिले यानंतर दुसरं अंगही पलटून घेतले मी. आपले किती छान अशा मस्त खरपूस बट्ट्या भाजलेल्या आहेत. व्हिडिओ दिसतात ना तुम्हाला. तुम्हाला जर वाटलं तर ह्या तळू बी नाही शकत. तुम्ही थोडेसे तुपात बुडूनही खाऊ शकतात, परंतु मी तळून घेते. थोडे तेल गरम करायला ठेवले आणि आपण भाजून घेतलेले गोळ्याचे काप करून त्या बट्ट्यात सोडून देऊ. एक किंवा अर्ध्या मिनटात हे गोळे मस्त छान भाजून निघतात. तळून घेऊ. भाजून घेतलेले गोळे तळून घेऊ. पहा किती सावकाश आणि छान मस्त खरपूस रंगावर तळून घेऊ. जास्तीत जास्त 2 ते 3 मिनटात हे बट्ट्या भाजलेल्या असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही तळण्यासाठी. पहा, 1 ते 2 मिनटात किती छान बट्ट्या आपल्या तळून झालेल्या आहेत.
तुम्हाला हवं तर नुसत्या तेलातही बुडवून खाऊ शकता, नाही तर तुपातही बुडवून खाऊ शकता, त्याचीही चव छान लागते. तर आता तळलेल्या बट्ट्या आपण सावकाशपणे पलटून घेऊ तो, नंतर त्या हळूवारपणे काढून घेऊ. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पूर्ण प्रोसेसिंग करून घ्यायची. पहा किती छान आणि सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या बट्ट्याला. चला आता बट्ट्या व्यवस्थित तळलेल्या आहेत, मी हळूवारपणे काढून घेते. तुम्हाला खरंच जर शेतीवाली गृहिणीच्या रेसिपी छान छान आवडत असतील तर तुम्ही छान छान कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि सबस्क्राईब केलं नसलं तर तेवढं जाता जाताही सबस्क्राईब करा. पहा किती छान कलर आलेला आहे. मी याप्रमाणे सर्व बट्ट्या काढून घेते व राहिलेल्याही तळून घेते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तळू बी नाही शकत तरी छान चव लागते त्याची. पहा किती एकदम क्रिस्पी आणि नरम एकदम सॉफ्ट अशा बट्ट्या तयार होतात. पहा किती छान आणि सुरेख बट्ट्या तयार झालेल्या आहेत. त्यानंतर आपण पूर्ण बट्ट्या तळून घेतल्या व वरणाची तयारी करू. एक पातेल्यात गरम पाणी करण्यासाठी ठेवू, त्याच्यात अर्धी वाटी मटकीची डाळ टाकून घेऊ. पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची व नंतर त्याच्यात डाळ टाकून घ्यायची. तुम्हाला हवं तरी डाळ कुकरमध्येही शिजू शकता, परंतु मला 1 ते 2 उकळी आल्यानंतर ती मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुकरलाही शिजू शकता, पण अशी डाळ शिजवली आणि अशा बट्ट्या जर केल्या तर ॲसिडिटी अजिबात होत नाही. त्यामुळे मी ही डाळ 1 ते 2 म्हणजे 1 ते 2 उकळ्या येऊ देते आणि नंतर गार झाली की मिक्सरला फिरून घेते. त्याला एकदा ढवळून घ्यायचं, नाही तर ती डाळ बुडाला तशी चिटकून राहते आणि बुडाला लागण्याची शक्यता असते. चला डाळ शिजेपर्यंत आपण त्यासाठी लागणारे मसाले पाहू. हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, धने फूल, लवंगा मिरी, खोबरे, कांदा आणि लसूण. मी याच्यात कोणतेच मसाले वापरलेले नाहीत, त्याच्यामुळे हे वरण खाल्ल्याने ॲसिडिटी होत नाही. आणि शिजून घेतलेली डाळ, हे घेतलेले सर्व साहित्य आपण भाजून घेऊ. भाजले की मी तुम्हाला पुन्हा दाखवते. चला घेतलेले सर्व जिन्नस मिक्सरला फिरून घेतले. सर्वप्रथम तेल टाकून घेऊ आणि त्या गॅसची फ्लेम कमी करायची, स्टीलचं बघून असल्यामुळे तेव्हाच तापतं ते. आणि खोबरं, लसूण आणि कोथिंबीर परतून घेऊ. त्यानंतर आपण वाटून घेतलेले ते काळ्या मसाल्याचं वाटण त्यात टाकून घेऊ, तेही चांगलं परतून घेऊ. याचा परतत असताना असा छान सुगंध दरवळतो, मस्त वाटते. चल ते परतलं की त्याला तेल सुटते आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा हलवून घेऊ आणि कापून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ. गॅसची फ्लेम कमी करायची, नाही तर ते पुन्हा करपण्याची शक्यता असते. त्याला घेतलेली डाळ आपण हाताने मिक्स करू, नाहीतर त्याच्या गिठुळ्या तशाच राहतात आणि त्या शिजत नाहीत. त्याच्यामुळे डाळ एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊ. हे वरण ही चवीला एकदम अप्रतिम लागतं मटकीच्या डाळीचं असल्यामुळे. तुम्ही या बट्टीसोबत तुरीच्या डाळीचंही वरण खाऊ शकता, मुगाच्या. परंतु तुरीच्या आणि मुगाच्या डाळीने ॲसिडिटीचे प्रमाण जास्त वाढले असल्यामुळे आम्ही मटकीच्या डाळीचा वापर जास्त करतो. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या पद्धतीने तुरीच्या डाळीचंही वरण करून घेऊ शकता. चला आता डाळ टाकून घेतलेली आहे आपण. यानंतर थोडेसे पाणी टाकून घेऊ. पाणी टाकले की पुन्हा आपण त्याची कन्सिस्टन्सी चेक करून पाहू, घट पातळ. तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही करू शकता. मी थोडेसे पातळच केलेले आहेत आणि त्यात चवीपुरते मीठ टाकून घेऊ. चवीपुरते मीठ टाकले की पुन्हा ढवळून घेऊ. पहा आपल्या वरणाला किती सुरेख रंग आलेला आहे, कुठलेही मसाले वापरलेले नाहीत. आणि त्यानंतर आपल्या बट्ट्याही सर्व तळून झालेल्या आहेत. पहा किती छान खमंग दिसतात की नाही, एकदम सुरेख अशा बट्ट्या. तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा. आणि नंतर चला आपण आता ही केलेल्या बट्ट्या वाढवण्यासाठी घेऊ. सर्वप्रथम एक ताट घेऊ. ताटात मीठ टाकून घेऊ. मीठ टाकले की टोमॅटो, कांदा, कापलेली काकडी, वरणावर हवं तर तुम्ही गरम करून तूपही घालू शकता. गार जरी घातलं तरी चालते, कारण आपलं वरण गरमच आहे. आणि तळून घेतलेल्या छान बट्ट्या. पहा बरं, पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटणारी रेसिपी नाही का? ही रेसिपी जर ट्राय केली तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.